नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ म्हणजे कुठलीही जनरल रीडिंग किंवा भविष्यवाणी नाहीये, तर हे रमलशास्त्रावर आधारित एक कर्मा रीडिंग आहे. म्हणजे आपण याला कर्म वाचन असं म्हणूयात. तुमच्या मनात कुठलीही भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर तुमच्या अवेअरनेससाठी आणि मार्गदर्शनासाठी हा व्हिडिओ आहे. नुसतं जनरल रीडिंग किंवा प्रिडिक्शन ऐकून पुढे काय होणार आहे हे ऐकून आपल्या आयुष्यात खरं तर काहीच फरक पडत नाही. त्यामुळे आजच्या या रीडिंगमध्ये आपण आपलं कर्म समजून घेऊ. आपल्या आयुष्यात आत्ता ज्या काही घटना घडतायत, ज्या काही गोष्टी आत्ता घडतायत, त्याच्या मागचं मूळ कारण काय आहे ते आपण समजून घेऊ. अवेअरनेस आणि जाणीव हीच बदलाची पहिली पायरी असते. कर्म म्हणजे काय? तर कर्म म्हणजे कुठल्याही प्रकारची शिक्षा नसते, तर कर्म म्हणजे अनुभवातून शिकण्यासाठी निर्माण झालेली परिस्थिती. ती परिस्थिती, तो अनुभव जोपर्यंत तुम्ही नीट समजून घेत नाही, तोपर्यंत ती परिस्थिती पुन्हा पुन्हा तुमच्या समोर येतच राहते. यालाच कर्माचं चक्र किंवा कार्मिक लूप, कार्मिक सायकल असं म्हटलं जातं. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये, या विश्लेषणामध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमची या महिन्यातली ओव्हरऑल एनर्जी कशी आहे, तुमचे भूतकाळातील म्हणजेच पास्ट पॅटर्न्स कसे दिसत आहेत, तुमची करंट सिच्युएशन कशी आहे, कुठलं कर्म सध्या ऍक्टिव्हेट आहे, यामुळे कोणकोणते अनुभव तुम्हाला बघायला मिळू शकतात, कुठले कुठले एक्सपिरियन्स तुम्हाला येतील, कोणत्या सिच्युएशन्सना तुम्हाला फेस करावं लागेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे, तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, याचं मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अतिशय साध्या, सरळ आणि सोप्या शब्दात समजावून सांगणार आहे. आपलं कर्म एकदा आपल्याला समजलं, आपल्या कर्माची जाणीव एकदा आपल्याला झाली, की मग ते हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते. आणि आपले कर्म डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात झाली, की ऑटोमॅटिकलीच आपण आपल्या डेस्टिनीशी अलाईन होतो. आणि मग आपला आत्मा स्पिरिच्युअल अवेकनिंगच्या दिशेने पुढे पुढे सरकायला लागतो. तेच आपल्या आयुष्याचं अल्टिमेट गोल असतं. हे विश्लेषण म्हणजे कुठलंही इन्स्टंट मॅजिक किंवा 2 मिनिटात काम करणारे उपाय वगैरे असलं अजिबातच नाहीये, परंतु लाईफ चेंजिंग मात्र नक्कीच आहे. हे मार्गदर्शन, हे गायडन्स जर तुम्ही नीट समजून व्यवस्थित फॉलो केलं, तर पुढच्या 6 ते 8 महिन्यात किंवा एका वर्षभरात तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल. आत्ताचे तुम्ही म्हणजेच 2026च्या सुरुवातीचे तुम्ही आणि 2027 मधले तुम्ही, यात जमीन आसमानाचा फरक असेल. तर सुरू करूयात आजच्या या कर्म विश्लेषण. सुरुवातीला आपण बघूयात की या फेब्रुवारी महिन्यात कर्क राशीची एनर्जी कशी दिसतीये. फेब्रुवारी हा महिना कर्क राशीसाठी इमोशनल डिस्टर्बन्स घेऊन येणार आहे. बाहेरून सगळं अगदी नेहमीसारखं नॉर्मल चालू असल्यासारखं दिसेल, पण आतून मन खूप काही गोष्टी प्रोसेस करत असेल. जुन्या आठवणी, जुने भावनिक अनुभव आणि अपूर्ण राहिलेले विषय सतत वारंवार तुमच्या मनात येत राहतील. तुम्हाला असं वाटेल की मी पुढे जायचं ठरवतोय, पण काहीतरी मला परत मागे खेचतंय. हा महिना कर्क राशीला आपल्या भावनांपासून, आपल्या फिलिंग्स पासून पळण्याऐवजी त्यांना समजून घेण्याचं कर्म शिकवतोय. तुमचे पास्ट पॅटर्न्स कसे दाखवत आहेत, म्हणजेच भूतकाळातले पॅटर्न्स कसे दिसत आहेत, तर भूतकाळात तुम्ही म्हणजेच कर्क राशीच्या व्यक्तींनी स्वतःच्या गरजा अनेक वेळा बाजूला ठेवल्यात असं दिसून येत आहे. तुम्ही लोकांसाठी उभे राहिलात, त्यांना आधार दिलात, स्वतःच्या भावना व्यक्त करणं मात्र नेहमीच टाळत गेलात. अनेक वेळेला समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून स्वतः गप्प राहिलात. उदाहरणार्थ, एखाद्या नात्यामध्ये तुम्ही खूप दुखावले गेले असाल, तरीही तुम्ही ते कधीही बोलून दाखवत नाही. का? तर त्या समोरच्या व्यक्तीला वाईट वाटेल म्हणून. हा जो पास्ट पॅटर्न आहे, हा जो कर्माचा पॅटर्न आहे, तो इथे तुम्हाला सांगतोय की ठीक आहे, संवेदनशीलता ही तुमची ताकद आहे, परंतु ती दडपली गेली तर त्याचं ओझही बनतं. तुम्हाला आता व्यक्त करण्याची गरज आहे. तुमची आत्ताची प्रेझेंट सिच्युएशन, करंट सिच्युएशन मध्ये कोणतं कर्म ऍक्टिव्हेट आहे, तर इथे हिडन कार्मिक प्रेशर दिसून येते. हे कर्म कसलं आहे, तर आपल्या दडपलेल्या भावना समोर आणण्याचं कर्म आहे. थोडक्यात आपल्या फिलिंग्स, आपल्या इमोशन्स व्यक्त करण्याचं कर्म इथे दिसतंय. या महिन्यात तुम्ही जे काही टाळत होतात, तेच विषय पुन्हा पुन्हा तुमच्या समोर येऊन उभे राहतील. उदाहरण घ्यायचं झालं तर जुना नात्यातला एखादा विषय किंवा कुटुंबात एखादी न बोललेली गोष्ट, एखादी
न व्यक्त केलेली गोष्ट, तुमच्या मनात साचून राहिलेली गोष्ट अचानक बाहेर येईल. हे कर्म त्रास देण्यासाठी अजिबात नाहीये, तर तुमच्या भावनिक शुद्धीकरणासाठी आहे. तुम्हाला आता सहन करून चालणार नाही, तर तुम्हाला आता स्वतःच्या फिलिंग्स, स्वतःचे इमोशन्स व्यक्त करण्याची गरज आहे. या कर्माच्या पॅटर्नचे तुमच्या रुटीन लाईफमध्ये म्हणजेच दैनंदिन जीवनात तुम्हाला काय काय अनुभव येऊ शकतात, तर दैनंदिन जीवनात तुमचे मूड स्विंग्स खूप वाढल्यासारखं तुम्हाला वाटायला लागेल. कधी खूप इमोशनल वाटेल, तर कधी असं वाटेल की आपण एकटंच राहावं. कोणी बोललेलं एखादं छोटंसं वाक्यही तुम्हाला खूप लागेल. कोणीतरी जर तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तरी पण तुम्ही दुखावले जाल. या परिस्थितीत मी खूप सेन्सिटिव्ह आहे असं म्हणून स्वतःला दोष देऊ नका. तर इथे तुमच्याकडनं अपेक्षित काय आहे, तर इमोशन्सना म्हणजेच आपल्या भावनांना जागा देणं, थोडा वेळ एकटेपणा स्वीकारणं आणि लगेच कुठल्याही गोष्टीवर रिॲक्ट न होणं. तुम्ही जर जॉब करत असाल किंवा बिझनेस करत असाल, तर त्यामध्ये इथे या महिन्यात स्टॅबिलिटी दिसतीये, पण इंटरनल आतून मानसिक समाधान इथे दिसत नाहीये. म्हणजे काय, तर काम तर चालू असेल, जबाबदाऱ्या तुम्ही अतिशय योग्य रीतीने पार पडाल, परंतु तुमचं मन त्या कामात गुंतलेलं नसेल. उदाहरणार्थ, तुम्ही काम करत असताना सतत आपल्या घराबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल किंवा काही पर्सनल गोष्टींबद्दलचे विचार तुमच्या मनात सतत घोळत असतील. मग अशा वेळेला होतं काय, की कुठलंही डिसिजन घेताना आपलं मन आणि मेंदू यांच्यामध्ये संघर्ष व्हायला सुरुवात होते. मग इथे तुम्हाला काळजी कुठली घ्यायची आहे, तर स्वतःवर उगाचच कुठल्याही गोष्टीसाठी, कुठल्याही डिसिजनसाठी दबाव टाकू नका, प्रेशराईज करू नका स्वतःला. हा महिना मोठे निर्णय घेण्यापेक्षा इमोशनल स्टॅबिलिटीला जास्त महत्व देतोय. तुमच्या रिलेशनशिप मधले पॅटर्न्स जर आपण बघितले, तर इथे असं दिसतंय की तुम्ही खूप काळापासून सतत दुसऱ्याला देतच आलायत. आता त्यांची अपेक्षा तुमच्याकडनं अजून वाढणार आहे, म्हणजे ते तुमच्याकडनं अजूनही इमोशनल सपोर्टची अपेक्षा करतील. परंतु या महिन्यात तुमच्यामध्ये असा विचार येईल की आता आपल्या पार्टनरनी आपल्याला इमोशनल सपोर्ट दिला पाहिजे, परंतु तो त्यांच्याकडनं तुम्हाला मिळणार नाही आणि त्यामुळेच तुमची निराशा होणार आहे. तुम्ही जर मॅरिड असाल, तर तिथे सुद्धा काही जुन्या आठवणी, काही जुने मुद्दे परत चर्चेत येतील आणि त्यामुळे थोडेसे वादविवाद निर्माण होण्याची शक्यता इथे दिसते. या वेळेला अशा परिस्थितीत तुम्ही अजिबात स्वतःला मागे घेऊ नका. शांतपणे आणि प्रामाणिकपणे स्वतःच्या भावना, स्वतःच्या फिलिंग्स, स्वतःच्या इमोशन्स दुसऱ्यासमोर मांडणं हेच योग्य कर्म आहे. हे सगळे कर्माचे पॅटर्न्स, हे सगळे तुमच्या लाईफमध्ये येणारे अनुभव तुमच्यासाठी कुठला स्पिरिच्युअल लेसन घेऊन येत आहेत, तर स्वतःच्या भावनांचा सन्मान करायला शिका. सतत दुसऱ्याला देणं, दुसऱ्याला समजून घेणं आणि सहन करणं याला प्रेम म्हणत नाहीत. तुम्ही जर स्वतःच स्वतःच्या भावनांना किंमत दिली, तरच इतरांकडूनही ती मिळू शकते. हा महिना कर्क राशीला सांगतोय की आत्मसन्मान आणि भावनिक प्रामाणिकपणा हे एकमेकांपासून वेगळे नाहीयेत. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की आज माझी कुठली भावना, माझे कुठले फिलिंग्स मी दडपून ठेवले, कुठल्या इमोशन्स मी व्यक्त केल्या नाहीत, ते कुठेतरी लिहून ठेवा. आपल्या भावना लिहून ठेवणं, शांत एकदम रिलॅक्सिंग संगीत ऐकणं आणि थोडा वेळ स्वतःसोबत घालवणं हे या महिन्यात तुमच्यासाठी अतिशय उपयोगी पडणारं आहे. एकंदर फेब्रुवारी हा महिना कर्क राशीसाठी भावनांना समजून घेऊन स्वतःला सन्मान देण्याचा महिना आहे. आजचे हे मार्गदर्शन, आजचे हे गायडन्स जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं आणि योग्य प्रकारे फॉलो केलं ना, तर तुमच्या कर्माचे जे काही पॅटर्न्स आहेत ते हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होईल आणि कर्माच्या या चक्रातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. आजचे हे मार्गदर्शन, हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल, तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.